श्री क्षेत्र भुवनेश्वर अलिबाग तालुक्यातील आणि खारेपाट विभागातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेलं स्वयंभू देवस्थान. कनकेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्री क्षेत्र भुवनेश्वर शिवमंदिर हे इसवी सन 1800 पूर्वीचे प्राचीन स्वयंभू शिवशंकराचे मंदिर असून ते चिंचवली नारंगी येथे स्थित आहे. मंदिराच्या उत्तरेला सुंदर असे तलाव आहे, तर दक्षिणेला सुंदर असे दत्त मंदिर असून श्री दत्ताची प्राचीन मूर्ती आपणास तेथे पाहायला मिळेल. मंदिराच्या पश्चिमेला अथांग पर्वतरांग असून डोंगराच्या कुशीत धरण बांधण्यात आले. पावसाळ्यात श्रावण मासात हे निसर्गरम्य सौंदर्य पाहणे म्हणजे पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी एक विलोभनीय पर्वणीच असते. असे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्री क्षेत्र भुवनेश्वर हे सरकारमान्य धार्मिक आणि पर्यटन क्षेत्र आहे. देवालयाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आतील दगडी चिऱ्यांचं बांधकाम पाहून मंदिराच्या प्राचीनतेची आपल्याला जाणीव होते. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपती बाप्पाची सुबक मूर्तीचे दर्शन होते, तर उजव्या हाताला काळ भैरवाच्या प्राचीन मूर्तीचे दर्शन होते. शिवाय भुवनेश्वर पिंडीचे दर्शन घेताना भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे खारेपाटातील 18 गावात सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन याच काळात करण्यात येते. हा कार्यक्रम श्रावणातील पहिल्या सोमवारी सुरू होऊन अखंड हरिनाम सप्ताह ढोल ताशांच्या गजरात दुसऱ्या सोमवारी समाप्त होतो. या उत्सवासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने तेथे उपस्थित असतात. अशा पद्धतीने पूर्ण वर्षभरात सर्व धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने आणि देवाच्या दर्शनासाठी सुमारे 2 लाखाच्या आसपास लोकांची उपस्थिती तेथे असते. मंदिराची देखभाल, दुरुस्ती, डागडुजी आणि व्यवस्थापन करण्यासाठी 18 गावातील जनतेने भुवनेश्वर मंदिर ट्रस्टची स्थापना केली असून या कमिटीच्या माध्यमातून वरील सर्व कार्य पार पाडण्यात येतात. या देवालयाचे प्रति बालाजीप्रमाणे विकास व्हावा अशी प्रतिक्रिया कमिटीच्या पदाधिकारी यांनी व्यक्त करून तेथे असणारे यक्ष प्रश्न अडथळे सोडविण्याचे कार्य कमिटीने हाती घेतले. त्यात त्यांना भुवनेश्वर साथ देईलच यात शंका नाही असा विश्वास आणि अभिप्राय कमिटीचे अध्यक्ष दीपक यशवंत पाटील, कमलाकर पाटील तसेच सचिव नरेंद्र कुमार पाटील, अशोक ठाकूर, खजिनदार दयानंद म्हात्रे, घनश्याम पाटील, सल्लागार विजय ठाकूर आणि सर्व संचालक सदस्य मंडळ यांनी व्यक्त केले. सेवा हाच धर्म आणि विकास हेच ध्येय समोर ठेवून निस्वार्थ कार्य हेच आमचं ध्येय असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळेस केलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.